नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने बहुमानाचा अट्टल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरू असलेल्या 10व्या राज्यस्तरीय अट्टल करंडक एकांकिका स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन, संयोजन, सर्वाधिक रकमेचे पारितोषिके आणि नवोदित कलाकारांना संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. त्या अनुषंगाने या स्पर्धेने यशाची उंची गाठली. त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेची कलाकार आणि रसिक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्यस्तरीय अट्टल करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न होणार आहे. यावेळी गौरव रंगभूमी पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर मोहन आगाशे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती असणार आहे. खोपोली तालुक्यातील ढेकू हद्दीत अंमली पदार्थाच्या कारखान्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकून अटक केलेल्या कमल जयरामदास जयस्वानी, मतीन बाबू शेख आणि अँथनी पावलोस कुरकुट्टीकरण यांना न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणानंतर रायगड पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली होती. त्यामध्ये ढेकू गावच्या हद्दीत इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात संशयास्पद हालचाली वाटल्याने कारखान्यावर रायगड आणि खोपोली पोलिसांनी धाड टाकली. सुमारे 107,30,32,377 रुपये किमतीचे मेफेड्रॉन पावडर आणि मुद्देमाल जप्त केला होता. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी तसेच पाठपुराव्यातून राज्याच्या अर्थसंकल्पातून पळसपे कुडावे नदीवरील पुलाच्या कामासाठी 2.5 कोटी रुपये तर कुडावे ते वडवली रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल नांदगाव, कुडावे आणि वडवली ग्रामस्थांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या गावामध्ये जोरदार स्वागत करून आभार मानले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानजनक विधान केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पाली शहर भाजपतर्फे पालीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियांक खरगे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाज कल्याणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले अशा स्वातंत्र्यवीरांचा अपमान हा सर्व महापुरुषांचा तसेच देशाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही. तरी त्यांच्या या विधानाचा पाली शहर भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनाचे सर्व नियोजन पाली शहर सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले होते. या आंदोलनात भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, पाली शहर सरचिटणीस सुनील शिंदे, नगरसेवक पराग मेहता, नरेश खाडे, प्रणाली शेट्टे, योगिता द्रविड, वासुदेव मराठे, प्रदीप गोळे, राजेंद्र गांधी, प्रदीप तिवारी, वैभव जोशी, गणेश चौधरी, परशुराम निंबाळकर, निलेश पवार, रवी ठोंबरे, अजित खंडागळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी भरभरून कृषी योजना आहेत. त्या सर्व योजनांचा शेतकरी बांधवांनी परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे. रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानने सर्वच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत कृषी चळवळ उभी केली आहे. संबंध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. उपस्थितांमध्ये तरुण शेतकरी पाहिल्याने कृषी चळवळ अधिक प्रगल्भ होईल असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शेतकरी विकास प्रतिष्ठान आयोजित कृषी दिनदर्शिका 2024 प्रकाशन, शेतकरी सन्मान, कृषी प्रदर्शन कार्यक्रमात केले. रोहा येथील भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात कृषी संबंधी विविध पर्वणी कार्यक्रमाला स्मार्टचे उपसंचालक सतीश बोराडे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉक्टर मनोज तलाठी, यंग युनिटचे अध्यक्ष डॉक्टर फरीद चिमावकर,
सिटीजन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, कृषी अधिकारी महादेव करे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, कृषी पूरकचे राहुल जोशी, मजूर फाउंडेशनचे चेअरमॅन हेमंत ठाकूर, दीपक फाउंडेशनचे अजय आव्हाडे, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, कृषी अधिकारी अशोक दांडेकर, गडकिल्ले अभ्यासक सुखद राणे, कळसगिरी प्रकल्पाचे सुरेंद्र निंबाळकर, शेती उद्योजक नितीन पिंपळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पेन्शन समितीची पहिली बैठक न्यू दिल्ली येथे 6 फेडरेशन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जी.पी. राय, अध्यक्ष, मुरगाव बंदर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये पेन्शन नियमच्या बाबतीत समिती सदस्यांनी एकमताने शिफारस केली आहे. यामध्ये प्रमुख बंदरांचे पेन्शन नियम CCS नियमांनुसार तयार केले जातील. पेन्शन आणि फॅमिली पेन्शन अद्यतनित करणे याबाबतीत पूर्वी सेवानिवृत्त, मृत्यू झालेल्या पोट आणि DLBची पेन्शन आणि फॅमिली पेन्शन वेतन मंडळानुसार पेन्शन देण्यात यावी असे मान्य करण्यात आले. अपंग भावंडांना फॅमिली पेन्शन देण्याबाबत CCS नियमांनुसार सहमत झाले. AICPI तिमाही निर्देशांक सरासरी वाढीनुसार महागाई सवलत दिली जाईल. सेवानिवृत्ती, मृत्यू, ग्रॅज्युएटी बाबतीत जेव्हा DA 50% वाढेल तेव्हा ते 25% वाढेल. पेन्शन फंडाचे व्यवस्थापन बोर्डद्वारे करावे. पेन्शन अदालत बाबतीत सर्व बंदरांनी एक समिती गठीत करावी आणि त्रैमासिक बैठक घ्यावी. निश्चित वैद्यकीय 1000 वरून 2000 पर्यंत वाढवेल. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसह वेतन करार बैठकीत इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच वेतन करारची पुढील बैठक 18 डिसेंबरला दुपारी 2:30 वाजता मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे महासचिव सुरेश पाटील यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष सुधीर घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे. भारत देश पोलिओमुक्त आहे, परंतु काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो. यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबवली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित 89,197 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष ठेवून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 605 स्थायी, 93 ट्रान्झिट आणि 27 फिरते मोबाईल असे एकूण 725 बूथ कार्यरत असणार आहेत. नवी मुंबईमध्ये पालिकेने शहरात CCTV कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. हे करताना मात्र पालिकेकडून या कॅमेऱ्यांच्या वायर्सबाबत कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कशाही प्रकारे गुंडाळून ठेवलेल्या वायर्समुळे जंजाळ तयार होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांची दिशा देखील चुकलेली दिसून येत असून याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे. नेरूळ सेक्टर 16A मधील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किरण पवार आणि त्यांचे सहकारी विशाल जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून नेरूळ पश्चिम विभागात नव्याने लावण्यात आलेल्या CCTVची पाहणी केली असता त्यामध्ये खूप त्रुटी आढळून आल्या आहेत. जसे की कॅमेरा बंद असणे, कॅमेरा चुकीच्या पद्धतीने बसवणे, कॅमेरा वायरिंग व्यवस्थित नसणे अशा बऱ्याच छोट्या मोठ्या कामांची कमतरता दिसून आली. किरण पवार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन संबंधित शहर अभियंता विभागात या विषयावर चर्चा केल्यानंतर विभागातील अधिकारी प्रवीण पाटील यांच्या वतीने तात्काळ कंत्राट कंपनीला सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले. 500 गरजूंना वैद्यकीय विमा योजना प्रमाणपत्र मोफत वाटप करण्यात आले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमित मेडकर यांच्यातर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत तुर्भे परिसरातील सुमारे 500 गरजू नागरिकांना मोफत वैद्यकीय विमा योजना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा लाभ मिळवून देण्यात आला. याशिवाय निशुल्क रक्त तपासणी करण्यात आली.
दैनिक रामप्रहारचे व्यवस्थापक दादाराम मिसाळ यांचे ज्येष्ठ पुत्र योगेश मिसाळ यांचे गुरुवारी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले, 1 भाऊ आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. योगेश मिसाळ यांच्या पार्थिवावर कोकणगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलासवासी योगेश मिसाळ यांच्या दशक्रिया विधी 16 डिसेंबर रोजी आढळगाव येथे तर उत्तर कार्य 19 डिसेंबर रोजी कोकणगाव येथे होणार आहे.